हॅलो गाईज, नमस्कार. मी आहे रचिता. तर गाईज, आज दुपारच्या जेवणाला मी बनवणार आहे बटर गार्लिक चिकन. आणि त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते आता मी तुम्हाला दाखवते. तर बटर गार्लिकसाठी लागणार आहे बटर, लिंबू, कोथिंबीर, बारीक कापलेली लसूण, बारीक कापलेला हिरवा कांद्याची पात. त्याचबरोबर इथे लागणार आहे आला लसूणची पेस्ट, चिकन, सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. तर हे सर्व सामग्री आपल्याला लागणार आहे. तर पहिलं आपल्याला इथे चिकन घेतलेलं आहे. चिकनमध्ये त्याला आपल्याला थोडं आलं लसूणची पेस्ट आणि बाकी काही कॉर्नफ्लॉवर मैदा असं लावून ठेवायचं आहे. तर आता मी ते पहिलं करायला घेते. तर चला सुरुवात करूया बटर चिकन बनवायला. तर गाईस, आपण दुसरी वस्तू ॲड केलेली आहे, मीठ आणि काली मिरची पावडर. हे सुद्धा आता आपल्याला लागणार आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करते मी. आता आपण इथे मी चिकन घेतलेलं आहे 1/2 किलोपेक्षा कमी, म्हणजे 200 ग्राम चिकन घेतलेलं आहे. आता आपण चिकनमध्ये थोडंसं आला लसूणची पेस्ट घालायची आहे. आला लसूणची पेस्ट मी थोडीशी घालत आहे, कारण आपण बारीक कट करून घेतलेली लसूण आहे, तेव्हा त्याचा वापर थोडं कमी करत आहे. आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं काली मिरची पावडर. घालत आहे काली मिरची पावडर. त्यानंतर घालायचं आहे मीठ. मी 1/2 चमचा मीठ घातलं आहे. आणि त्यामध्ये आणखी एक वस्तू घ्यायचं आहे, अंडा. आता इथे मी अंडा सुद्धा घेतलेलं आहे. तर आपल्याला अंडा पण वापरायचं आहे. हे अंडं आहे ते गाईस, आपल्याला त्याचं फक्त व्हाईट घ्यायचं आहे, पूर्ण अंडा वापरायचं नाही आहे. तर आपण असं अंडा, त्याचं व्हाईट आपण वापरत आहोत, येल्लो आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, फेकून द्यायचं आहे. आता आपण यामध्ये अंडा घातलं, त्यामध्ये आता घालायचे 1/2 चमचा मैदा. तर आता मी हे मैद्याचा वापर करत आहे. त्यानंतर वापरायचं आहे कॉर्नफ्लोअर, ते सुद्धा 1/2 चमचा वापरायचं आहे. चिकन कमी असल्यामुळे प्रमाण कमी आहे आणि ही रेसिपी एकदम झटपट बनणारी आहे. तर आता इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलं. आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया. आता हे सर्व आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे आपण असं मिक्स करून घेतलं. तर थोडा वेळ आपण ठेवूया, 5-10 मिनिटं. तर गाईस, आता मी ते पॅन घेतले. पॅनमध्ये मी अर्धा चमचा बटर घेतले, कारण आपण बनवत आहे बटर गार्लिक चिकन. तर आपण गॅस चालू करून घेऊया. एकदम सोपी रेसिपी आहे बटर गार्लिक चिकन. आणि बटर गार्लिक चिकनमध्ये वेगवेगळ्या प्रकार येतात, वेगवेगळ्या प्रकारचं बनतं बटर गार्लिक चिकन. त्याचपैकी हे वाला मी आता बनवत आहे आणि एकदम पटकन बनणारी रेसिपी आहे. आता हे आपण बटर गरम करून घेऊया व्यवस्थित. आता असं गरम झालेलं आहे, व्यवस्थित त्याला वितळून घ्यायचं आहे बटरला. आता हे बटर झालेले गरम. आता आपण जे चिकन तयार करून ठेवलेले आहे, त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, आलं लसूणची पेस्ट, काली मिरची पावडर, मीठ आणि एक अंडा. अंडा आहे त्याचा येलो पार्ट आहे ते घेतलेले नाही आहे, फक्त व्हाईट पार्ट घेतलेला आहे. आणि हे सर्व एकत्र करून त्याला चिकनला लावून ठेवलं होतं 5-10 मिनटं. आता आपण इथे त्याला फ्राय करायला घेऊया. आपण असं सुट्टा सुट्टा करायचं आहे फ्राय. गॅस स्लो ठेवायचं आहे. आता हे सर्व चिकन आपण घातलेलं आहे. तर आपल्याला आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्याला. सोपी रेसिपी आहे, पटकन बनणारी. आपण आता याला व्यवस्थित थोडं स्लो गॅसवरती शिजवून घेऊया चिकनला. गॅस स्लो ठेवला आहे. आता असं अगोदर शिजवून घ्यायचं आहे, झाकण लावून 5 मिनटं शिजवायला ठेवूया. तर काही आता बघूया चिकन कसं झालेलं आहे. कसं छानपैकी टेस्टी झालेलं आहे चिकन. पहिला अगोदर असं शिजवून घ्यायचं चिकनला. आता एक चिकन शिजलेलं आहे, त्याला आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. त्यात आपण पहिला अगोदर शिजवून घ्यायचं.
आता याच पॅनमध्ये आणखी थोडंसं बटर घालून बाकीची प्रोसिजर आपल्याला करायची आहे. पुढची जी आपली प्रोसिजर एकदम झटपट बनणार आहे, त्याला टाईम लागणार नाही. तर बटर पिकलेलं ठेवूया. आता यामध्ये घालायचं आपल्याला लसूण बारीक कट केलेली, लसूण व्यवस्थित थोडंसं फ्राय करून घ्यायचं, जास्त नाही शिजवायचं आहे, हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचे कोथिंबीर, त्यानंतर घालायचे हिरवी कांद्याचे पात, सर्व व्यवस्थित बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये घालायचे थोडंसं काली मिरची पावडर, त्यानंतर घालायचे थोडंसं मीठ आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये ॲड करायचं सोया सॉस. सोया सॉस फक्त पाव चमचा घेतलेला आहे, जास्त नाही घेतलेला. नंतर ॲड करायचं थोडंसं पाणी. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स होईपर्यंत आता यामध्ये घालायचं कॉर्नफ्लोअर. इथे मी वाटी घेतली आणि वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, अर्धा वाटीपेक्षा कमी. आणि त्यामध्ये घालायचं कॉर्नफ्लोअर, जास्त नाही घालायचं, फक्त पाव चमचा घालायचं. आता हे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ते यामध्ये घालायचं. आता गॅस फास्ट ठेवायचं आणि व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. एकदम सोपी रेसिपी आणि एकदम पटकन बनणार. आता यामध्ये घालायचे चिकन. तर चिकन आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता गॅस स्लो ठेवूया आणि आता थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. तर गाईस बघूया कसं झालं चिकन. आता यावरती घालायचे लिंबूचं रस. आता इथे लिंबूचा रस घेतलाय आणि तो आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावरती घालूया हिरवी कांद्याची पात, त्याचबरोबर कोथिंबीर. तसं झटपट बनलेलं आहे बटर गार्लिक चिकन. तसं छानपैकी आपलं बटर गार्लिक चिकन झालेलं आहे गाईस, पाहू शकता. आता हे काढून घेऊया. असं मी सुकं बनवलं आहे, ग्रेव्हीवाला नाही बनवलं, रसावाला नाही बनवलं, सुका बनवलेला आहे. अगर रसावाला बनवायचं असेल तर थोडंसं पाणी वाढून ते बनवू शकतो सुरुवातीला. तसं हे छानपैकी झालेलं आहे. तर गाईस असं छान टेस्टी बनलेलं आहे बटर गार्लिक चिकन. आणि गाईस आज दुपारचं जेवण आहे, कोशिंबीर आहे, काकडी टमाटर आणि कांद्याची. त्याचबरोबर इथे आहे जिरं राईस आणि त्यानंतर आहे भेंडी मसाला बनवलेला आहे आणि त्याचबरोबर इथे बनवलेली डाळ. असे छान टेस्टी बनलेले ही अशी डाळ बनवलेली आहे आणि त्याचबरोबर बटर चिकन. तर आज दुपारचं जेवण असं असणार आहे. तर गाईस असं छान टेस्टी बनलेलं आहे दुपारचं जेवण आणि बटर गार्लिक चिकनसुद्धा बनवलेलं आहे. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली बटर गार्लिक चिकनची कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.